वाजता सुरुवात व्हायची. सगळे स्नान विधी सगळं आवरल्यानंतर 3 वाजता एकाच पायावर उभं राहून रामायण वाचायचं. टेबलावर ठेवायचं. योगेश महाराज वाचतात. एका पायावर उभं राहून वाचायचं आणि ते वाचल्यानंतर 6 तास बरोबर 6 ते 7 वाजेपर्यंत आणि बाहेर आल्यानंतर बघितल्यानंतर म्हणजे ही जी साधना आहे, ही जी खडतर साधना आहे, साधना खूप होती. अक्का द्वारकेला पायी गेलतात महाराज बाबांसोबत. कितीतरी पायाला त्रास, कितीतरी नाजूक शरीर, चांगल्या याच्यात राहून पण संतांच्या सहवासात गेल्यानंतर ते जीवन जे बनतं, नवे नवे संत संगतीत गेल्यानंतर आणि साधूच्या सहवास गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा लेश न राहता सर्व ठिकाणी त्या ठिकाणी साधनामय कष्टमय जीवन होतं. आणि असे साधू थोर आहे ते पण कुठं? नामदेव महाराज म्हणतात कलियुगामध्ये थोर. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगी अजून का इहलोकी तोची सर्वाभूती सम, अनेकांचा भ्रमणेने कदा किंवा शरीराचा भ्रमणेने कदा